त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर टोल कर्मचाऱ्यांचा हल्ला, व्हॉइस ऑफ मीडियाचा संताप, दोषींवर कठोर कारवाईची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। कुंभमेळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली कर्मचाऱ्यांनी व गुंडांनी अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वारंवार ओळख सांगूनही पत्रकारांची अवहेलना करण्यात आली आणि गुंडांना बोलावून त्यांच्यावर हल्ला घडवून आणला, असा गंभीर आरोप पत्रकारांनी केला आहे। या घटनेने राज्यभरातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। जी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजने, अभिजित सोनवणे यांच्यासह 2 पत्रकार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। साधू महंतांच्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या पत्रकारांना ही अमानुष वागणूक मिळाली। या घटनेचा तीव्र निषेध करत व्हॉइस ऑफ मीडियाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर राज्यभर उग्र आंदोलन छेडलं जाईल। तसेच पत्रकारांवरील अन्याय टाळण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल व वाहनतळ कर कायमस्वरूपी माफ करण्यात यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे। पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यानंतर जालना जिल्हाध्यक्ष सुयोग खर्डेकर, देवचंद सावरे, कादरी हुसेन, युवराज कुरील, राजेश गौंड, शिवाजी बावणे, शब्बीर पठाण, सचिन सुर्वे, विकास काळे, गणेश जाधव, सय्यद अफसर, दिलीप पोहनेरकर, विजय साळी, बासेद बेग, शेख सलीम, सय्यद आरिफ, नाजिम मनियार यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार घटनास्थळी धाव घेऊन निषेध नोंदवला। राज्यातील पत्रकारांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर मानली जात असून सरकारने यावर तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी पत्रकारांची एकमुखी मागणी आहे। आज जालना जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे जे पत्रकारांवर हल्ला झालेला आहे, पत्रकारांना जी अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे, याचा निषेध करण्यासाठी आज जालना जिल्हा साप्ताहिक विंगकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना शासन झालंच पाहिजे। मीडिया ही चौथा स्तंभ आहे आणि अशा प्रकारे तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर यापुढे देखील आम्ही यावर कडक कारवाई करू आणि याचा जाहीर निषेध करतो। आणि यापुढे अशी काही घटना घडली तर आम्ही उपोषण लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सरकारला जागवण्याचा प्रयत्न करू। माझं नाव सुयोग खर्डेकर, जिल्हा अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग, जालना। ग्रामीण मराठी न्यूजसाठी जालना जिल्हा प्रतिनिधी अरबाज बागवान।